तुम्ही कधी तुमच्या आयुष्यामध्ये असा विचार केलाय का? खूप वर्ष झाले तुम्ही एका सिच्युएशन मध्ये अडकलेला आहात. खूप वर्ष झाले तुमची सॅलरी ग्रोथ होत नाहीये. खूप वर्ष झाले तुम्हाला प्रमोशन मिळत नाहीये आणि तुम्हाला एक्झॅक्टली कळत नाहीये तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये या गोष्टी का होत आहेत. तुमचं उत्तर हो असेल तर आजचा व्हिडिओ हा महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुमच्यासाठी असे 10 ट्रॅप्स घेऊन आलेलो आहे ज्या 10 ट्रॅप्स मध्ये तुम्ही अडकलं नाही पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला असे 10 जाळे समजून सांगणार आहे ज्या 10 जाळ्यांमध्ये कळत न कळत आपण अडकले जातो आणि त्यामुळे कुठेतरी ना कुठेतरी आपली ग्रोथ ही कमी होते. चला तर समजून घेऊया. सर्वात प्रथम आपल्याला हे समजलं पाहिजे ट्रॅप्स म्हणजे काय. बघा भरपूर वेळेला आपल्याला कोणतीही गोष्ट ट्रॅप आहे की नाही, कोणतीही गोष्ट जाळं आहे की नाही हे कधी कळतं किंवा कधी कळत नाही जेव्हा जोपर्यंत आपण त्याचा अनुभव घेतो किंवा घेत नाही. पण आजच्या या व्हिडिओचा उद्दिष्ट काय आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ते जाळे अगोदरच कळाले पाहिजे, ते ट्रॅप्स अगोदरच कळाले पाहिजे. ना ट्रॅप्स म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ट्रॅप्स म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण जाळं म्हणतो. आणि जाळ्याला आपण कसं आपल्या करिअर मध्ये किंवा लाईफ मध्ये आपण डिफाइन करतो की ट्रॅप्स हे आपल्या आयुष्यात आपल्या डोळ्यांना विजिबल नसतात. याचा अर्थ काय, ते ट्रॅप्स ना पटकन विजिबल नसतात आणि ते ट्रॅप्स विजिबल नसल्यामुळे त्याचे लॉंग टर्म निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावरती होतात ते देखील आपल्याला विजिबल नसतात. याचा अर्थ काय, आपल्याला आपल्या करिअर मध्ये आपल्या आयुष्यामध्ये ग्रोथ करायची असेल तर आपल्याला सर्वात पहिली गोष्ट आपल्याला ट्रॅप्स म्हणजे काय ते समजून घेता आलं पाहिजे. आणि ट्रॅप्सची सोपी डेफिनेशन काय, टेम्पररी रिलॅक्सिंग ऍक्शन पॉइंट. याचा अर्थ काय, जर तुम्ही आता सध्या टेम्पररी पर्पज साठी काही गोष्टींसाठी तुम्ही रिलॅक्स होताय आणि तुम्ही ऍक्शन घेत नाहीये आणि तो जो पॉइंट आहे ना तो पॉइंट बेसिकली ट्रॅप असतो. आय होप यू आर एबल टू अंडरस्टँड व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू अबाउट ट्रॅप. नाउ वी नीड टू अंडरस्टँड देयर इज समथिंग कॉल्ड विजिबल अँड देयर इज समथिंग कॉल्ड इनविजिबल ट्रॅप. नाउ विजिबल ट्रॅप काय असतो माहिती मित्रांनो, तो विजिबल ट्रॅप हा असा ट्रॅप असतो जो शॉर्ट टर्म मध्ये इमिजिएट बेनिफिट तुम्हाला देणारा असतो. याचा अर्थ काय, तुम्ही एखादी गोष्ट करताय, तुम्हाला एखादी गोष्ट करायची आणि ती गोष्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये इमिजिएट बेनिफिट काही मिळणार आहे पण तो शॉर्ट टर्म बेनिफिट ट्रॅप आहे, राईट. पण त्याचा लॉंग टर्म मध्ये तुम्हाला जास्त फायदा होणार नाही. आणि इनविजिबल ट्रॅप काय असतो मित्रांनो, ज्याचा लॉंग टर्म मध्ये निगेटिव्ह इम्पॅक्ट असतो पण त्या गोष्टी आपल्याला दिसत नाही, कळत नाही. आय होप तुम्हाला या गोष्टी कळतात. सो ट्रॅपची डेफिनेशन काय, टेम्पररी रिलॅक्सिंग ऍक्शन पॉइंट्स. सो ही डेफिनेशन ही मी क्रिएट केली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की व्हॉट डज इट मीन बाय ट्रॅप. ट्रॅप म्हणजे काय, जिथे ते आपण टेम्पररी म्हणजे काही काळासाठी आपण रिलॅक्स करतो आणि आपण ऍक्शन घेणं टाळतो, तो जो पॉइंट असतो ना तो ट्रॅप असतो. नाव ट्रॅपला आपल्याला प्रत्येकाला ही गोष्ट कळाली पाहिजे. जेव्हा जेव्हा आपण ट्रॅप मध्ये अडकतो आपल्या आयुष्यामध्ये एक मोठी गोष्ट अडकते आणि ती म्हणजे काय, तर ती गोष्ट असते ती म्हणजे रिग्रेट. याचा अर्थ काय, आपल्याला पश्चाताप होतो, पस्तावा होतो, अरे यार मी त्यावेळेला ही गोष्ट करायला पाहिजे होती, काश मैंने उस समय पे वो किया होता, काश मी त्यावेळेला हे केलं असतं. त्याला आपण बेसिकली रिग्रेट म्हणतो. आता मी तुम्हाला ट्रॅप म्हणजे काय हे समजवण्याचा मी प्रयत्न केलाय. आय होप तुम्हाला ट्रॅप हे समजलं असेल. आता मी तुम्हाला असे 10 ट्रॅप सांगणार आहे मित्रांनो, जे 10 ट्रॅप तुम्हाला कदाचित तुमच्या करिअरमध्ये तुमच्या पगार वाढीपासून तुम्हाला वंचित ठेवत असतील किंवा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये तुमच्या सॅलरी वाढीपासून तुम्हाला प्रमोशन वाढीपासून तुम्हाला वंचित ठेवत असेल. चला तर समजून घेऊया वन बाय वन. सगळ्यात पहिला ट्रॅप आहे मित्रांनो तो म्हणजे ट्रॅप ऑफ ओव्हर थिंकिंग. सी वी नीड टू अंडरस्टँड, जोपर्यंत आपण ओव्हर थिंकिंगचा ट्रॅप समजत नाही ना तोपर्यंत आपण ग्रो करत नाही. भरपूर लोक मी बघितलंय त्यांना त्यांच्या करिअरमध्ये सॅलरी वाढ मिळत नाही किंवा त्यांना त्यांच्या करिअरमध्ये पगार वाढ मिळत नाही, प्रमोशन मिळत नाही. आणि त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण काय असतं माहितीये, कुठेतरी ते ओव्हर थिंकिंगला खूप जास्त महत्त्व देतात. बघा आपल्या प्रत्येकामध्ये थिंकिंग असणं गरजेचं आहे पण आपल्या त्या थिंकिंगला जर तुम्ही ओव्हर थिंकिंग मध्ये कन्वर्ट करता तर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पाठीमागे पडता. आता ओव्हर थिंकिंग करणं का गरजेचं नाहीये समजून घ्या. असं म्हणतात की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही निर्णय घेणार आहे त्यातले 80% निर्णय हे चुकीचे होणार. याचा अर्थ काय, आयदर 80% निर्णय तुमचे चुकीचे होणार आहेत किंवा तुम्हाला तुमच्या इच्छेपेक्षा कमी परतावा तुम्हाला त्या निर्णयांमध्ये मिळणार आहे. आता हे माहिती असून देखील आपण काय करतो, आपण निर्णय खूप स्लो घेतो किंवा आपण खूप जास्त विचार करतो, अतिविचार करतो आणि त्यामुळे काय होतं की भरपूर वेळेला चांगले निर्णयांची वेळ येऊन जाते आणि चांगले निर्णय निघून जातात आणि आपण कळत नकळत चुकीच्या निर्णयांमध्ये हात घालतो. त्याला आपण बोलतो ट्रॅप ऑफ ओव्हर थिंकिंग. आय होप यू आर क्लिअर विथ ट्रॅप ऑफ ओव्हर थिंकिंग. द सेकंड ट्रॅप इज कॉल्ड ट्रॅप ऑफ कम्फर्ट झोन. आपल्या प्रत्येकाला कळालं पाहिजे, आपल्याला आपल्या करिअरमध्ये ग्रोथ करायची आणि आपल्याला करिअरमध्ये सॅलरी वाढवायची असेल तर आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनला ब्रेक करावा लागणार. आता जेव्हा आपण कम्फर्ट झोनला ब्रेक करायचा प्रयत्न करतो तेव्हा आपण एक्झॅक्टली काय करतो, तर आपल्याला कळालं पाहिजे मी माझ्या जॉबमध्ये आता कम्फर्टेबल असेल, मी माझ्या कंपनीच्या कल्चरमध्ये कम्फर्टेबल असेल किंवा मला सॅलरी मिळते त्या सॅलरीमध्ये मी कम्फर्टेबल असेल, तर त्या कम्फर्ट झोनला तुम्ही जोपर्यंत ब्रेक करत नाही ना तोपर्यंत तुमची सॅलरी वाढत नाही, तुमचं प्रमोशन मिळत नाही. बघा कोणतीही गोष्ट जी तुमच्या आवाक्याच्या बाहेरची नाहीये ती तुम्हाला ग्रो करून देणार नाही. लक्षात घ्या, जर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये एखादी गोष्ट अशी करताय जी गोष्ट तुमच्या आवाक्याच्या
बाहेरची नाहीये किंवा आवाक्याच्या आतमध्ये आहे ती तुम्हाला ग्रो करून देत नाही. ती तुम्हाला नेहमी एका अशा शेल मध्ये ठेवते जे शेल प्रोटेक्टेड असतं आणि प्रोटेक्टेड गोष्टी जास्त ग्रो करत नाही. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये तुमच्या कम्फर्ट झोनच्या ट्रॅपला समजावं लागणार. कोणती गोष्ट तुम्हाला आता या क्षणाला कम्फर्ट झोन मध्ये अडकवते त्या कम्फर्ट झोनला तुम्हाला ब्रेक करावा लागणार. नंबर 2. नंबर 3, आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे मित्रांनो, आपण एका अशा ट्रॅप मध्ये अडकतो ना ज्या ट्रॅपला आपण आपल्या करिअरमध्ये पटकन लक्षात आणत नाही. आणि तो ट्रॅप कोणता असतो तर तो ट्रॅप असतो त्याला आपण म्हणतो अनडिसायसिव्हनेस. याचा अर्थ काय, भरपूर लोक मी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की भरपूर लोक त्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट आहे ना डिसाईड करण्याला घाबरतात किंवा प्रत्येक गोष्टीला डिसाईड करताना कुठेतरी कमी पडतात. आता डिसाईड जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्ही ग्रो करत नाही. आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे आपल्या करिअरमध्ये आपल्याला ग्रो करायचं असेल आणि आपल्याला सिनियर मॅनेजर, एजीएम, जनरल मॅनेजर, व्हीपी या पदापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला डिसिजन मेकिंग स्किल हे खूप नॅचरल करावे लागतात. आणि जोपर्यंत आपण ते नॅचरल करत नाही तोपर्यंत आपली ग्रोथ होत नाही. भरपूर लोक जे मॅनेजर, सिनियर मॅनेजर वरती असतात आणि त्यांना त्यांच्या करिअरमध्ये एका प्लॅटो वरती किंवा एका सपाट रेषेवरती जाऊन त्यांची ग्रोथ थांबते. ती का थांबते, कारण ते स्वतःला डिसायसिव्ह क्रिएट करत नाही, डिसायसिव्ह बनवत नाही. आणि लॅक ऑफ डिसिजन लीड इन टू द ट्रॅप ऑफ डिसायसिव्हनेस, अनडिसायसिव्हनेस. आय होप तुम्हाला पॉईंट नंबर 3 देखील कळाला आहे. पॉईंट नंबर 4, आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे आपण कुठेतरी ना एस्टिमेशन मध्ये खूप कमी पडतो. बघा, ट्रॅप ऑफ एस्टिमेशन इज द पॉईंट नंबर 4. नाउ व्हॉट डज इट मीन बाय ट्रॅप ऑफ एस्टिमेशन? ट्रॅप ऑफ एस्टिमेशन म्हणजे काय, कधी कधी आपण कोणत्या तरी गोष्टीला खूप अंडर एस्टिमेट करतो की या गोष्टीमध्ये काही मजा नाहीये किंवा अरे वा यामध्येच सगळ्यात जास्त मजा आहे. आपल्याला कळायला पाहिजे आपल्याला अंडर एस्टिमेट किंवा ओव्हर एस्टिमेट करायच्या नाही गोष्टी. आपल्याला बॅलन्स पर्स्पेक्टिव्ह नुसार आपल्याला गोष्टी बघायच्या. भरपूर वेळेला आपण काय करतो माहितीये का, आपण कोणतीही गोष्ट करताना आपण त्याला आयदर अंडर एस्टिमेट करतो किंवा ओव्हर एस्टिमेट करतो. आणि ओव्हर एस्टिमेट केलं तर आपण जास्त एक्साइट होतो आणि अंडर एस्टिमेट केलं तर आपण खूप निगेटिव्ह होतो, पेसिमिस्टिक होतो आणि त्यामुळे आपण त्यावेळेला ती कृती करता येत नाही. आपल्याला योग्य त्या गोष्टी त्यावेळेला करता येत नाही. सो ट्रॅप ऑफ एस्टिमेशन इज द ट्रॅप ऑफ नंबर 4. ट्रॅप नंबर 5, आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे मित्रांनो, आपल्याला आपल्या करिअरमध्ये सेम राहण्यावरती दूर व्हायचं आहे. बघा, ट्रॅप ऑफ आपण जे बोलतो ट्रॅप ऑफ स्टेइंग सेम इज व्हेरी डेंजरस बिकॉज ट्रॅप ऑफ स्टेइंग सेम कॅन लीड यू इन टू द स्टॅग्नेशन. याचा अर्थ काय, आता तुम्ही एखादं पाणी बघितलं, एखाद्या तळ्यामध्ये एखादं छोटंसं डबक्यामध्ये पाणी आहे, त्या पाण्यामध्ये काहीच हालचाल झाली नाही, नवीन पाणी आलं नाही, राईट, जुनं पाणी निघालं नाही, तर तुम्ही त्या डबक्यामध्ये तुम्ही बघाल की काही काळानंतर त्या पाण्यामध्ये डास तयार व्हायला लागतात. तुम्ही त्या पाण्यामध्ये बघाल मच्छर तयार व्हायला लागतात. ते का होतं, कारण कोणतीही गोष्ट एका सिच्युएशन मध्ये जास्त वेळ राहिली ना तर ती गोष्ट जास्त चांगल्या पद्धतीने चांगली काम करत नाही, क्रिया करत नाही. मग आपल्याला काय करायचं, आपल्याला जो सेम पद्धतीमध्ये आपण राहण्याचा जो प्रयत्न करतो तो जो ट्रॅप आहे ना त्या ट्रॅपला आपल्याला ब्रेक करायचा आहे. भरपूर वेळेला लोकांना हे ट्रॅप समजतच नाही. भरपूर वेळेला लोकांना असं वाटतं की सेम असणं म्हणजे प्रगती करणं नाही, सेम असणं म्हणजे प्रगती करणं नाही. खूप मोठे श्रीमंत लोक आहेत जे असं मानतात की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आयदर ग्रो करता किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आयदर डाय करता. तुम्ही आयुष्यामध्ये आयदर तुम्ही वाढ करता किंवा तुम्ही हळूहळू संपत आहात. सो आपल्याला काय करायचं, आपल्याला सेम राहण्यावरती काम कमी करायचंय, आपल्याला आपल्या स्वतःवरती काम करायचंय, आपल्याला स्टेइंग सेम या ट्रॅप मधनं बाहेर पडायचं आहे. हा ट्रॅप नंबर 5 होता मित्रांनो. ट्रॅप नंबर 6 मित्रांनो, त्याचं नाव आहे ट्रॅप ऑफ रिजिडिटी. याचा अर्थ काय, आपल्याला प्रत्येकाला कळालं पाहिजे जोपर्यंत आपण आपल्या करिअरमध्ये रिजिड असू ना तोपर्यंत आपली ग्रोथ होणार नाही. भरपूर वेळेला आपण रिजिड असतो आणि आपली ग्रोथ होत नाही. का ग्रोथ होत नाही, कारण आपण फ्लेक्सिबल कमी असतो. नाव रिजिडिटी ही पटकन आपल्याला कळत नाही. पटकन न कळल्यामुळे आपण त्या ट्रॅप मध्ये अडकतो. आता रिजिडिटी म्हणजे काय, तुम्ही किती ओपन आहात नवीन आयडियासाठी किंवा तुम्ही नवीन आयडियाजना, नवीन संकल्पनेला तुम्ही कोणत्या पद्धतीने बघताय. तुमच्या समोर एखादी नवीन कॉन्सेप्ट आली, नवीन आयडिया आली, तुम्ही त्याला कसा रिस्पॉन्ड करताय. आता हा जो रिजिडिटीचा ट्रॅप आहे ना मित्रांनो, हा खूप डेंजरस आहे. कारण जसं जसं तुमचं करिअर वाढत जातं तसं तसं तुमच्या करिअरमध्ये खूप अडचणी यायला लागतात आणि विथ द सेम माइंडसेट, विथ द सेम ऍक्शन्स यू कॅन नॉट चेंज द रिझल्ट. त्यामुळे तुम्हाला ट्रॅप ऑफ रिजिडिटी मध्ये बाहेर पडायचंय. दॅट इज ट्रॅप नंबर 6. ट्रॅप नंबर 7, आपल्या प्रत्येकाला मित्रांनो आपल्या करिअरमध्ये नॉन थिंकिंग मधनं बाहेर पडायचंय. नॉन थिंकिंग म्हणजे काय, भरपूर वेळेला आपण काय करतो माहितीये का, आपण कळत न कळत विचार करण्याची प्रक्रिया थांबवून देतो आणि आपण नेहमी असा विचार करतो की माझ्या मित्रांनी जे केलंय ना तेच योग्य असेल, माझ्या मैत्रिणीने जे केलंय ना ते योग्य असेल, किंवा आपण असा विचार करतो की माझ्या कलिग्सनी जे केलंय तेच योग्य असेल. आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे आपल्याला आपला मेंदू वापरायचा आहे. भरपूर लोक त्यांच्या करिअरमध्ये सॅलरी वाढवत नाही किंवा आर्थिक उन्नती करत नाही. त्यामागे सगळ्यात मोठं कारण काय असतं की ते कुठेतरी थिंकिंगला ते कमी दर्जा देतात, थिंकिंगला ते कमी वापर करतात. अँड ट्रॅप ऑफ नॉन थिंकिंग इज द नंबर 7 ट्रॅप विच यू कॅन अवॉइड इन युअर लाईफ. ट्रॅप नंबर 8, आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही
तुम्ही ऑर्गनाइज राहणार नाही, तुम्ही अनऑर्गनाइज राहणार, तोपर्यंत तुम्ही ग्रो करणार नाही. बघा असं म्हणतात की तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये ग्रोथ करायची असेल तर तुम्हाला ऑर्गनाइज व्हावं लागणार, तुम्हाला एका सिस्टमला फॉलो करावं लागणार, तुम्हाला एका प्रोसेसला फॉलो करावं लागणार. राईट. आपण भरपूर वेळा काय करतो माहितीये मित्रांनो, आपण ज्या एक्झिक्युटिव्ह लेवलवरती ज्या गोष्टी करतोय त्याच गोष्टी आपण मॅनेजर लेवलवरती देखील करतो. आणि भरपूर वेळेला आपल्यापेक्षा जास्त टॅलेंट असणारे लोक आपल्या पुढे जातात का? कारण की ते बेटर ऑर्गनाइज असतात. राईट. त्यामुळे आपल्याला काय करायचं, आपल्याला त्या ट्रॅप ऑफ अनऑर्गनाइज मधनं आपल्याला बाहेर पडायचं आहे. आय होप तुम्हाला एक क्लिअरली कळतंय. ट्रॅप ऑफ अनऑर्गनाइज इज ट्रॅप नंबर 8. ट्रॅप नंबर 9 आहे मित्रांनो, तो म्हणजे ट्रॅप ऑफ डिलेइंग थिंग्स. बघा आपल्या आयुष्यामध्ये ना मित्रांनो, आपल्याला रिझल्ट मिळवायचा असेल, आपल्याला ग्रोथ मिळवायची असेल, आपल्याला करिअरमध्ये ग्रो करायचं असेल तर आपल्याला एक नियम फॉलो करायचा असतो. आणि तो नियम काय आहे, तर तो नियम आहे आपल्याला कोणतीही गोष्ट वेळेच्या आधी करायची आहे, प्रोएक्टिव्ह पद्धतीने करायची. पण आपण बघाल तर 80% वर्किंग प्रोफेशनल काय करतात, प्रत्येक गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करतात, प्रत्येक गोष्ट ढकलण्याचा प्रयत्न करतात. आज याची गरज नाहीये ना, मग मला हे करायची गरज नाहीये. याचा अर्थ जोपर्यंत आपल्याला तहान लागत नाही तोपर्यंत आपण विहीर खोदत नाही आणि त्यामुळे आपलं खूप मोठं नुकसान होतं. जितक्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये डिले कराल ना तितकं तुमचं नुकसान जास्त होतं. त्यामुळे ट्रॅप ऑफ डिलेइंग थिंग्स इज अ ट्रॅप नंबर 9. आणि ट्रॅप नंबर 10 आहे ट्रॅप ऑफ नॉन अलाइनमेंट. आता हा ट्रॅप ऑफ नॉन अलाइनमेंट म्हणजे काय? बघा आपण आपल्या आयुष्यामध्ये कधी ग्रो करतो माहिती मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या विचारांसोबत, आपल्या कृतीसोबत आणि आपल्या शब्दांसोबत एकरूप असतो. भरपूर लोक त्यांच्या आयुष्यामध्ये ग्रो न करण्याचं कारण काय माहितीये का? कारण ते त्यांच्या आयुष्यामध्ये वर्ड्स, थॉट्स आणि ऍक्शन या 3 गोष्टींसोबत अलाइन नसतात. तुम्ही भरपूर लोकांना बघाल ज्यांचा पगार लाख, 1.5 लाख रुपये होता, 70-80 हजार रुपये होता, त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला, जॉब सुटला आणि त्यानंतर त्यांना नवीन जॉब शोधताना अडचण येते. काय येते? कारण ते कुठेतरी अलाइन नाहीये. हा ट्रॅप नंबर 10 आहे मित्रांनो. आपल्याला ट्रॅप नंबर 10 ला देखील अवॉइड करायचं. आय होप मित्रांनो तुम्हाला हे 10च्या 10 ट्रॅप तुम्हाला कळाले असतील. हे ट्रॅप कशासाठी असतात, हे ट्रॅप कशामुळे होतात, आणि जर तुम्हाला असं वाटतं या ट्रॅप पैकी कोणते ट्रॅप तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये तुम्ही आता फेस करताय, टाईप करा कमेंट बॉक्समध्ये. आणि जर तुम्हाला असं वाटतं या ट्रॅपमध्ये कोणत्याही ट्रॅप बद्दल मी डिटेल व्हिडिओ बनवायला पाहिजे तर तो ट्रॅपचं नाव लिहा आणि डिटेल व्हिडिओ लिहा. आय सी यू इन टू द नेक्स्ट व्हिडिओ. तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, हा चॅनल फॉलो करा मित्रांनो, कारण आतापर्यंत 80% लोक आपल्या व्हिडिओजना बघतायत पण ते सबस्क्राईब करत नाही. पटकन जा, चॅनलला फॉलो करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.